मला वाटलं होतं की तुमची यामध्ये काहीही चूक नाहीये. मी रिक्वेस्ट करतो, मला थोडासा वेळ द्या यातून बाहेर पडायला. सुजित, काय टाइमपास चाललाय तुझा? जरा कॅन्डल्स लाव ना माझ्या बरोबर. फार खुश होतात ना तुम्ही. डॅडनी माफ केलं, शिक्षा नाही दिली. संचिता, आपण पार्टी पण केली ना, पण मूर्ख ठरलो आपण, मूर्ख. म्हणजे आउट हाऊसची लाईट त्या वॉर्डनने किंवा स्वानंदिनीने घालवली. तुमच्या लाडक्या डॅडनी घालवलीये, त्यांची गन चोरल्याची शिक्षा म्हणून. आणि आता कायम आपल्याला अंधारातच राहावं लागेल. ते वायर परत जोडणारच नाहीयेत. व्हॉट द हेल इज दिस? इलेक्ट्रिक सप्लाय डॅडनी कट केलाय? होय. सुजित, तुला सुजित, हात भाजेल ना. काय करतोयस हे? भाजू दे हात. काय मी पूर्ण भाजलो तरी मला चालणार आहे. ही आग आता थांबणार नाही संचिता, कारण ही आग आता माझ्या मनात लागली आहे. आणि या आगीत मी फक्त एकटा नाही, मणीला सुद्धा जाळणार. तो मणी जर डॅडचा लाडका मुलगा असेल आणि पुढे जाऊन या सरपोतदार घराण्याचा वारस बनणार असेल ना, त्या वारसाला सरपोतदारांचा दुसरा वारस संपवणार, तेही स्वतःच्या हक्कांसाठी. ए सुजित, ऐक ऐक ऐक. हे बघ, तू शांत हो आधी. चुकीचा निर्णय घेऊ नकोस प्लीज. मणीला जर तू काही केलंस तर स्वानंदी आणि वॉर्डन तुला नाही सोडणार. त्यामुळे प्लीज शांत डोक्याने विचार कर. ऐक माझं प्लीज सुजित. सुजित, आणि याच जागीत मणीनंतर त्या स्वानंदीला आणि वॉर्डनला सुद्धा संपवेन मी. या आगीत त्या प्रत्येकाला संपवेन मी. माझ्या बापाने लावलेलं ते अनवरत साड, त्याला आलेली ती विषारी फळं मुळापासून उपटून टाकेन. कोणीच नकोय मला, ना तो मणी, ना ती वॉर्डन, ना ती स्वानंदी. तिच्या पोटातलं ते मूल, प्रत्येकाला संपवेन मी. सुजित, प्लीज प्लीज शांत हो. सुजित, एक गोष्ट लक्षात घे. या सिच्युएशन मध्ये डॅडनी इलेक्ट्रिक सप्लाय बंद केलाय. डॅड जर हे करू शकतात तर तू मणीला त्रास दिल्यानंतर डॅड काय करतील याचा विचार कर प्लीज. माझं ऐक, डोकं शांत ठेव आणि मग विचार कर. चुकीचा निर्णय घेऊ नकोस प्लीज. ऐक माझं सुजित, ऐक. आणि तू नको काळजी करूस. आता जे काही करायचंय ते मी करणार. चल माझ्या बरोबर. मम्मा चला. एक्सक्यूज मी, तुम्ही स्वानंदीची मैत्रीण आहात ना? हो, काय झालं? तुम्ही कोण? मी कोण आहे हे महत्वाचं नाही आता. मला स्वानंदीला भेटायचंय. ती इथे नसते ना? कुठे असते ती सध्या? हा आहे कोण नक्की? आणि स्वानंदी बद्दल का चौकशी करतोय? तिला ओळखत तर नसेल ना? आणि ओळखत जरी असला तरी ह्याला हे माहिती नाही का की स्वानंदी आणि मणीचं लग्न झालंय ते? हो, पण मला आधी हे कळेल का तुम्ही कोण आहात ते? मी दुष्यंत शहाणे. स्वानंदी ओळखते मला. ऍक्च्युली बरेच दिवस झाले आमची काही भेट नाही झाली, म्हणून मी भेटायला आलोय तिला. का? माझं एक अर्जंट काम आहे तिच्याकडे. काय काम आहे?
काम स्वानंदीकडे आहे. मी तुम्हाला नाही सांगू शकत. आय होप यू अंडरस्टँड. तुम्ही मला तिचा फोन नंबर किंवा करंट ऍड्रेस देऊ शकता का? सॉरी, ॲक्च्युली मी आणि स्वानंदी ना सध्या टचमध्ये नाही आहोत, सो मलाही माहिती नाही स्वानंदीचं काय सुरू आहे. एक्सक्यूज मी, मला एक अर्जंट काम आहे. या, थँक्यू. मी पण काही सांगितलं नाही. कुठे शोधू आता तिला? चल जेवायला सुरुवात कर. मला वाटतं आपण शालिनीला आणि संचिता सुचितला पण जेवायला बोलूया. काही गरज नाही. जेसीचा फोन खूप दिवसांनी आलाय. हा जेसी, बोल की. अगं किती दिवसानंतर फोन केला, काय पत्ता कुठे आहे तुझा? इतक्या दिवसांनी आठवण आली. तू तरी केलास का ग मला कॉल? अगं मी घरातल्या कामात बिझी होते ना, म्हणून. मग तशीच मी ऑफिसच्या कामामध्ये बिझी होते. बरं ऐक ना, आपण ना हे नंतर भांडत बसूयात. मला तुझ्याशी एक इम्पॉर्टंट कामाबद्दल बोलायचं आहे. कामासाठी? कसलं काम? स्वानंदी, अगं आता हॉस्टेलच्या बाहेर ना एक दुष्यंत नावाचा मुलगा आला होता आणि त्याने मला सांगितलं की तो तुला ओळखतो. तू ओळखतेस का त्याला? आणि तो मुलगा मला तुझा नंबर आणि ऍड्रेस सुद्धा विचारत होता. दुष्यंत? कोण दुष्यंत? अगं मी असल्या कुठल्याच माणसाला ओळखत नाही. अगं पण तो तर म्हणालाय की तो तुला ओळखतो म्हणून. माहिती नाही, तो ओळखत असेल पण मी नाही ओळखत. म्हणजे माझ्या बाबतीत काय झालं तुला माहितीच आहे ना. हो, मग त्याची एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज झाली होती. कितीतरी पत्रकार यायचे इंटरव्ह्यू घ्यायला, त्यातलंच कोणीतरी असावं. हा पण बरं झालं तू माझा नंबर आणि पत्ता नाही सांगितलास तर. आणि इथून पुढेही त्याने काही विचारलं तर काहीच सांगू नकोस. हो, ओके. बाय द वे, कशी आहेस तू? अँड हाऊ इज द बेबी? मी मस्त आहे आणि बाळही मस्त आहे. पण मी बाकीचं तुला काही फोनवर सांगणार नाही. इकडे ये आणि इथे येऊनच बाळाला विचारतो कसं आहे ते. हो अगं नक्कीच मी घरी येईन. मी ना खूप मिस करते ग तुम्हाला. चल बाय, आता मी कॉल ठेवते. बाय, काळजी घे. काय म्हणत होती जेसी? काही विशेष नाही. कोणीतरी पत्रकार आहेत, तो माझ्याबद्दल विचारत होता म्हणे. तो पण रिपोर्टर तुम्हाला का शोधत होता? अरे रिपोर्टर लोकांचं काय बाबा, कुठून तरी त्यांना बातमी हवीच असते. कधी कधी जुन्या कडीला उकळून छापतात ते. सोड त्याला, तुला जेवायला घे.